मुसळधार पावसामुळे कणी मिर्झापूर येथील 45 एकर शेत गेले खरडून. नाल्याचे रुंदीकरण व पुलाची उंची वाढवण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कणी मिर्झापूर येथील नीता राजेंद्र सावदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची जमिनी खरडून गेल्या आहे. 30 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मंगरूळ चव्हारा ते कणी मिर्झापूर या दरम्यान नाल्याला मोठ्या प्रमाणात ओढा आल्यामुळे व या नाल्यावरील पूल अरुंद असल्यामुळे नाल्यालगत असलेली नीता राजेंद्र सावदे यांची तब्बल 45 एकर शेती ही खरडून गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना वारंवार मागणी करून सुद्धा या नाल्याचे रुंदीकरण व पुलाची उंची वाढवली नसल्यामुळे नीता सावदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई व नाल्याचे रुंदीकरण व पुलाची उंची वाढवण्याची मागणी या सर्व शेतकऱ्यांनी केली. सध्या उभा आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर कणी मिर्झापूर या भागातील शेतांकडे. काल झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. आपल्यासोबत या भागातील शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय परिस्थिती होती. काय सांगाल ताई? मी नीता राजेंद्र सावदे. माझ्या दोन्ही कडेला म्हणजे नाला मधातून गेलेला आहे. दोन्ही कडेला माझी शेती आहे. दोन्ही कडच्या शेतातून माझा पूर्ण नाला फुटला. पूर्ण नाला फुटून पूर्ण शेतात माझ्या पाणीच पाणी आहे आणि शेतात पिकं बिलकुल राहिलेच नाहीये. शेताचं अतोनात नुकसान झालं आहे माझं. मागच्या वर्षी मी मॅडमला भेटायला गेली होती, परंतु त्यांनी तसं मला म्हणजे एकदम त्यांनी एवढं काही कानावर घेतलं नाही. पण आम्हाला या नाल्याचं खोलीकरण पाहिजे होतं. आज हे खोलीकरण झालं असतं तर माझ्या शेतीचे नुकसान झालं नसतं. ताईच्या सांगण्यावरून ताईंनी या नाल्याच्या संदर्भात पाठपुरावा केला होता प्रशासनाकडे, पण त्यांनी या लोड काही घेतला नाही. आपल्यासोबत आहे आणखी शेतकरी. काय सांगाल दादा? माझं नाव विलास सावदे, कणी मिर्झापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. आमच्या इथे हा जो नाला येणार आहे मंगरूळ चवळा म्हणजे त्या पहाडावरून हा नाला म्हणजे एकदम छोटा झाला आहे, नाली टाईपचा नाला झाला आहे आणि बरेचशे दिवसची आमची मागणी आहे का हा नाला रुंदीकरण करण्यात यावा. परंतु अजूनपर्यंत याचं 10 ते 15 वर्षापासून आमची मागणी आहे का हा नाला रुंदीकरण करण्यात यावं, खोलीकरण करण्यात यावं. म्हणून याच्याकडे आतापर्यंत कोण्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही, प्रशासनानं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं काय होते, पाणी आलं अशा मुसळधार पाऊस झाला. कालचा जो पाऊस झाला हा अतिमुसळधार पाऊस होता, ढगफुटी सदृश्य. त्याच्यामुळं काय झालं, पूर्ण दोन्ही भागाचे शेती जे आहे नाल्यामुळे दोन्ही भागाची शेती खरडून गेली. काही शेती अशी खरडून गेली की शेती कमी पडत नाही, पिकं तर गेले पण शेती कमी पडत नाही, ही परिस्थिती झाली आहे. त्याच्यामुळं या नाल्याचं खोलीकरण जितकं शक्य होईल, लवकर शक्य होईल तितकं लवकरात लवकर करण्यात यावं अशी आमची मागणी आहे.